पारंपरिक पद्धतीने आमरस करू त्यासाठी कुठलाही आंबा घेतला तरी चालेल। तर इथे मी 2 किलो आंबे धुवून तासभर पाण्यात भिजत ठेवलेले आहे। आंब्याच्या देठावर चीक असतो तो निघून जातो। आंबा उष्ण असतो आणि बऱ्याच जणांना बाधतो, त्यामुळे पाण्यात ठेवावे। आता नैसर्गिकरित्या आंबा पिकलेला आहे किंवा केमिकलने हे कसं ओळखावे? तर आंब्यांवर सुरकत्या असल्यास आंबा नैसर्गिकरित्या पिकवलेला आहे। आता आंबा आतून खराब आहे हे कसं ओळखायचे? तर आंब्याचा खालचा भाग याला कुयरी म्हणतात, तिथे दाब दिल्यानंतर असं आतमध्ये राहतं तर आंबा आतून चांगला आहे। मात्र दाब दिलेला भाग जर वर आला तर आंबा आतून खराब असण्याची शक्यता असते। त्यानंतर पाण्यात बुडवून ठेवलेले आंबे ताटात काढून कॉटनच्या नॅपकिनने पुसून कोरडे करून घेऊ। तर पारंपरिक पद्धतीमध्ये आंबे पिळून रस केला जातो। तर आंब्याच्या देठावर अंगठा ठेवू व अशा प्रकारे गोल गोल करून आंबा पिळत जायचा आहे। आंबा हलक्या हाताने पिळावा, जोर देऊन पिळला तर आंबा फुटण्याची शक्यता असते। आता जिथे आंबा कडक असेल तिथे अंगठ्याने दाब देऊ व मऊ करून घेऊ। बघा, आंबा मऊ झाला आहे। अशाच प्रकारे आपण सगळे आंबे पिळून घेऊ। तर इथे सगळे आंबे आपले पिळून झालेले आहे। आमरससाठी पातेलं घेतलेलं आहे। आंब्याचं देठ काढून आंब्याचा पल्प काढून घेऊ। सालांमधील पल्प पण जितकं आपल्याला काढता येईल तेवढं काढून घेऊ आणि सालं आपण एकीकडे ठेवू। अशाच प्रकारे सगळ्या आंब्यांचा रस काढून घेऊ। सगळे आंबे पिळून झाल्यानंतर कोई मोकळा करून घेऊ। चमच्याच्या मदतीने कोईच्या वरचा गर काढून घेऊ। याच प्रकारे सालांवर पण गर आहे तो देखील काढून घेऊ। चुसामध्ये पाणी मिक्स नाही करायचं, त्यामुळे रस काळ्या पडण्याची शक्यता असते। रस एकसारखा करून घेऊ। आता यामध्ये घालूया साखर। तर आंबे कितपत गोड आहे त्यानुसार साखरेचे प्रमाण कमी किंवा जास्त करावे व मिक्स करून घेऊ। रवीने आमरस घोटून घेऊ म्हणजे आमरस एकसारखा होईल। तर पारंपरिक पद्धतीने आमरस बनून तयार आहे। आता दुसऱ्या पद्धतीने म्हणजे आधुनिक पद्धतीने मिक्सरमधून आमरस करण्यासाठी 4 आंबे तासभर पाण्यात भिजत ठेवले आहे। आंबे पुसून कॉटनच्या नॅपकिनने कोरडे करून घेऊ। मिक्सरमधून आमरस करण्यासाठी आंब्याचे सालं काढून आपल्याला आंब्याच्या फोडी करून घ्यायच्या आहे। तर इथे मी सगळ्या आंब्याच्या फोडी करून घेतलेल्या आहे। आमरससाठी इथे आपल्याला लागणार आहे आंब्याच्या फोडी, दूध आणि साखर। साखरेचं प्रमाण तुम्ही आंबा कितपत गोड आहे त्यानुसार कमी किंवा जास्त करू शकतात। रस करण्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये घालूया आपण आंब्याच्या फोडी। गरजेनुसार यामध्ये घालावी साखर आणि थोडंसं आता आपण दूध घालून फिरवून घेऊ आधी। आता मिक्सरमधून हे आपण फिरवून घेऊ। रस पाहू, मस्त रंग पण सुरेख आलेला आहे। आमरस बोलमध्ये काढून घेऊ। तुम्हाला दूध अजून घालायचं असेल तर घालू शकतात, पण रंगात फरक पडतो म्हणून दूध मी कमी घातलेलं आहे। आवडत असल्यास तुम्ही ड्रायफ्रूट्स, वेलची पूड, मिरी पूड घालू शकतात। मी इथे केशर घातलेला आहे। तयार झाला आमरस।